सातारा जिल्हा परिषदेचं महानाट्य तिथं अध्यक्ष बसण्यापूर्वी सुरू झालं होतं आणि आता तिथं अध्यक्ष बसल्यानंतरही ते थांबलेलं नाहीये. महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये आताही अध्यक्ष निवडीवेळी जो काय प्रकार झाला त्याबद्दल धक्का व्यक्त केला जातो. शंभूराज देसाई यांना झालेल्या जखमा, त्यावेळी निर्माण झालेला तणाव आणि गोंधळ आता परत चर्चेत आले. याचं कारण म्हणजे हा जो मुद्दा आहे, हे जे सगळं घडलं 20 मार्च रोजी, ते थेट आता विधान परिषद आणि विधानसभेत उपस्थित करण्यात आले. शिवसेनेकडून हा विषय आक्रमकपणे मांडण्यात आलाय, तर एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणात कारवाईची मागणी केली. यानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा जिल्ह्यातील तुषार दोशी यांच्यासह तब्बल 100 पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. विशेष म्हणजे या घटनेत अपहरणाचा गुन्हा ज्यांच्यावर दाखल करण्यात आला होता, ते स्वतः आता पोलीस ठाण्यात जाऊन सांगतायत की माझं अपहरण झालेलं नव्हतं. आता गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी 20 मार्च रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात जे काही घडलं त्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. आता तिथले CCTV देखील समोर येणार आहेत. मग यामुळं आता हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेईल, नेमकं विधान परिषदेत विधानसभेत काय काय झालं, कोण काय सांगतंय, चला याबद्दलच बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. तसं तर या राड्याबद्दल सविस्तर सांगणारे किंवा निवडणुकीपूर्वीचे, निवडणूक झाल्यानंतरचे अनेक साताऱ्यावरचे व्हिडिओ आम्ही केलेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर आमच्या चॅनलला जा आणि ते व्हिडिओ नक्की पहा. आता थोडक्यात अगदी स्पष्ट काय काय झालं सांगते. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीकडे 65 पैकी 35 सदस्य होते. बहुमतासाठी 33 सदस्यांची गरज असताना त्यांच्याकडे 2 सदस्य जास्त होते. भाजप दुसरीकडे 27 सदस्य संख्येवर होता, जास्त संख्याबळ त्यांच्याकडे होतं, मात्र युती मिळत नव्हती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चित्र बदललं. भाजपने थेट 6 सदस्यांना, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या 6 सदस्यांना आपल्याकडे वळवलं. यामध्ये शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडण्यात आले. त्यानंतर शिवसेने हे सदस्य फोडल्यानंतर राष्ट्रवादीतील 2 जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि नेमकं निवडीवेळीच त्यांना अटक करण्यात आली. आणि दुसरे एक जे राष्ट्रवादीचे सदस्य होते त्यांना इच्छेविरुद्ध हात वर करून मतदान द्यायला लावल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय अपक्ष सदस्याचाही पाठिंबा भाजपनं मिळवला. आणि या सगळ्या घडामोडीनंतर अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्षपदी विराजमान झाल्या, ज्या कोरेगावच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. आता यावेळी झालं ते म्हणजे अपहरणानंतर संदीप मांडवे, जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, सदस्य आहेत, संदीप मांडवे आणि देसाई यांच्यावर हा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता, शिंदे यांचं अपहरण झाल्याचा. आणि नेमकं निवडणुकीवेळीच त्यांना थेट दारावरून उचलण्यात आलं. यावेळी जी झटापटी झाली, या सगळ्या झटापटीत पालकमंत्री असणाऱ्या शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली, ते रक्तबंबाळ झाले आणि हे प्रकरण आता जास्त चर्चेत आलं. राजकीय वाद निर्माण झाला आणि हा मुद्दा विधान परिषद विधानसभेत गाजला. याबद्दलच बोलताना शंभूराज देसाई यांनी सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न विधानसभेत उपस्थित केले आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. काय म्हणाले शंभूराज देसाई, तर व्हीप बजावण्याचा अधिकार पक्षाने मला दिलाय. सदस्य म्हणत होते आम्हाला मतदानाला जायचंय. आरोपी फरफटत नेतात तसं मला आणि त्या सदस्याला नेलं. मी 4 दिवसांपासून गोळ्या खातोय. मुक्कामार प्रचंड लागलाय. समोरच्या बाजूचे लोक पलीकडच्या बाजूला होता, त्याचा काही संबंध नसताना ते तिथे होते. दोन्ही सदस्यांना पोलीस आरोपीसारखे पळवत नेले. आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते. निवडणूक झाल्यानंतरही त्यांना पकडता आलं असतं. यामागं जिल्हा परिषद तुषार दोशी, पोलीस निरीक्षक देवकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गर्जे या तिघांना मी ओळखलं असून या तिघांसह त्यांच्यासोबत असलेल्या 100 पोलिसांना बडतर्फ करावं अशी मागणीच थेट शंभूराज देसाई यांनी सभागृहात केली. आणि मग काय, या अभूतपूर्व गोंधळाची विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी दखल घेतली आणि सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले. नीलम गोरे यांनी निलंबनाचे आदेश देताच तसेच पुण्याच्या विभागीय आयुक्तांना या सगळ्यात लक्ष घालण्याचं सांगण्यात आले. शिवाय जो काही राडा झाला त्या सगळ्या राडाचे CCTV फुटेज समोर आणण्याचे आणि ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र जसं निलंबनाची कारवाईचे आदेश देण्यात आले तेव्हा या सगळ्या मागं मास्टर माइंड असणारे भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र या निलंबनाला विरोध दर्शवला. उलटफेर त्यांनी शिवसेनेवर आरोप केला. ते म्हणाले, सभापती महोदय, तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या. सभापती महोदय, तुम्ही कोणत्या प्रकारे
वस्तुस्थिती जाणून न घेता एका अधिकाऱ्याला निलंबित करता? तो IPS दर्जाचा अधिकारी आहे. तुम्ही असा कसा निर्णय घेतला? तुमच्या निर्णयावर हरकत नाहीये, मात्र जो निर्णय झालाय तो चुकीचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम कुणी केलं? 4000 लोक जिल्हा परिषदेत घुसले, ते कुणी आणले याचं उत्तर देखील द्यायला हवं. भाजपवर कसे काय आरोप करता? तिथं जबरदस्ती CEO यांना बैठक कोणी घ्यायला लावली? असे सवाल करत शिवसेनेवरच आरोप ठेवला. यावेळी शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये सभागृहात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर या सगळ्या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदेंनी साताऱ्यातील या राड्याबाबत विधानसभेत ही माहिती दिली आणि यानंतर फडणवीसांनी त्यांचा निर्णयही दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील घटनेसंदर्भात माहिती शंभूराज देसाई आणि अर्जुन खोतकर यांनी मांडली. मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून करणं. मंत्र्यांना देखील बघितलं नाही. आरोपींप्रमाणे मंत्र्यांना घेऊन गेले. 2च जणांना मतदानाला ते कसे घेऊन गेले? महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली असं म्हणाले. आता या सगळ्यावर गृहमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे सगळं निवेदन संपल्यानंतर लगेचच फडणवीसांनी स्पष्ट केलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे त्याची चौकशी केली जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल. आता खरं तर हे प्रकरण कुठून सुरू झालं तर अपहरण झालेले बापू शिंदे यांच्यावरून, म्हणजे राष्ट्रवादीचे सदस्य आहेत बापू शिंदे उर्फ दिनकर शिंदे यांचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने केली. मात्र त्याच दिवशी बापू शिंदे यांनी आपलं अपहरण झालं नसल्याचं स्पष्ट पोलीस ठाण्यात सांगितलं होतं. आता हा अपहरणाचा गुन्हा कुणाच्या विरोधात करण्यात आला होता तर राष्ट्रवादीच्याच असणारे संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्या विरोधात करण्यात आला होता, जेणेकरून त्यांना अटक करण्यात येईल आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार कमी करण्यात येईल. आणि झालंही तसंच. एक तर लता कर्णे, ऋतुजा जगताप हे 2 राष्ट्रवादीचे उमेदवार फोडण्यात भाजपला यश आलं. अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना सभागृहाच्या दारापाशी गेल्यानंतर पोलिसांनी अटक केली. कशाखाली? तर अपहरण झाले या गुन्ह्याच्या नावाखाली, आणि त्यांचं अपहरण झालेलं नाहीये. ते शिंदे आता परत एकदा पोलीस ठाण्यात जाऊन सांगतायत की माझं अपहरणच झालेलं नव्हतं. त्यामुळे हे प्रकरण आता पोलिसांच्या अंगलट येऊ शकतं. कामेश कांबळे यांना जबरदस्तीनं हात वर करायला लावून मतदान द्यायला सांगितल्याचा आरोप इथं करण्यात आलाय. शिवाय शिवसेनेचे 2 हनुमंत जगदाळे आणि सारिका फाळके हे 2 नेते देखील फोडण्यात भाजपला यश आलं. त्यामुळे हे 6 उमेदवार सगळे मतं किंवा कमी पडली, फुटली, यामुळं भाजप कुठंतरी वरचढ झाला आणि भाजपचा अध्यक्ष बसला. मात्र या सगळ्या शंभूराज देसाई जे पालकमंत्री आहेत, जे मंत्री आहेत, त्यांना झालेली जखम, त्यावेळी शिवसेनेचे पळवलेले उमेदवार किंवा केलेली फाटाफूट, अपहरणाचा गुन्हा, यामुळं शिवसेना कुठंतरी जखमी झाली आणि म्हणून हे प्रकरण जास्त वाढू शकतं. पुढं राज्य लेवलला या घटनाचे पडसाद उमटू शकतात आणि युतीवर याचा परिणाम होऊ शकतो असं म्हणलं जाते. आता या निलंबनाचे आदेश दिल्यानंतर चौकशी होईल, CCTV फुटेज समोर येतील आणि शेवटी याचं उत्तर काय येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बघूयात काय होतंय. पण या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.